1-1.5 किलो मासा भेटलाय. शिवड्या काय ना, पापलेट, बागरा ये बबलिया ते पण शोध लावत आहे कुठं मासा भेटतोय आपल्याला. मासा काय त्यांना दिसत नाही. बघूया आता. कैलास पाटील हे इथे उत्साहाने आलेल्या सकाळून. भेटला कुणाला यांना. शिवडा भेटलेला आहे मोठा. बघा भेटला शिवडा भेटला. शिवडा नाही तो. सोमनाथ पाटील तिकडे लय लांब मासा पकडायला गेल्या. त्याला काय अजून एक मासा हाताशी लागला नाही. कुणाल पाटीलला शिवडा भेटलाय तो किती खुश झाला बघा. गेला निसटला त्याच्या हातातून शिवडा. चला पुढची तयारी. चला पुढचे पाऊल आपण आता जाऊया जंगलात जाऊया मासा पकडायला. तर बबल्याला काय मासा दिसत नाही. तो नुसता डगरीच उचलतोय. आता मासा पकडायला मोठ्या वाकराला वल्गन. आता पाहूया बाटल्यांच्या किती जमा झाले ना आपल्या. 1-1.5 किलो मासा तर झाल्या. शिवरा कुणाल पण शिवरा. सोमनाथ पाटील यांना शोध लावलेला आहे त्यांनी. सोमनाथ पाटील येऊ द्या. काय शोध लावला तुम्ही बघूया. तुम्ही या पुढच्या पाऊल मध्ये काय शोध लावलाय बघूया. आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे पुढचा पाऊल. पुढचा पाऊल वल्गनीचा पाऊल. हे सांगारा भेटलेला आहे सोमनाथ पाटील यांना. मोठा शोध लावला त्यांनी. सोमनाथ पाटील हा सांगार तुम्हाला कुठे भेटला सांगू शकता तुम्ही. या भिंगार नगरीमध्ये. भिंगार नगरीमध्ये. हा बैलाचा सांगार आहे का माणसाचा आहे सांगू शकता. पुरातन काळामधला जे ॲनाकोंडा डायनासोर वगैरे होते आणि जे आता बोलतो की घेऊन आलोय जास्त परिवर्तन झालं ते मासे बनले. मिळेले काही सांगायला सापडले असल्यामुळे ते आम्ही जमा करून ठेवले आणि लहान मुलांना त्यांची मजा घेऊन देत. धीरज पाटील हे तुम्ही खा भाजून खा. मासेमारी करे. अरे अंगण कुठे चला पुढे मस्ती मारायला जाऊ. चला पण 1-1.5 किलोचे मासे आपल्याला इथे भेटलेले आहेत. एवढे मोठे मासे शक्यतो भेटत नाही पण या भिंगार नगरीमध्ये एवढे मोठे मासे आहेत का हिसाबाच्या बाहेर. तो सकाळी आला इथशी मासा मारासाठी. कुणाल पाटील यांना परत मासा भेटलाय. बघूया. मासा नाही त्याला बेरूक भेटलेला आहे. मासा आहे माझा बेरूक मासा भेटलेला आहे.